नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। बीड गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथचा जिल्हा, तोच जिल्हा आता राख माफियांचा जिल्हा, खंडणीखोरांचा जिल्हा आणि गुंड टोळक्यांचा जिल्हा म्हणून समोर येतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। त्याचा निकाल न्यायनिवाडा अजून बाकी असतानाच बीडमध्ये शिवराज दिवटे मारहाण प्रकरण समोर आलं आणि मधल्या काळात इतरही अनेक व्हिडिओ समोर आले। बीडच्या गुन्हेगारी चेहऱ्याची ओळख महाराष्ट्राला या घटनांमधून झाली। संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे। आज सुनावणी पार पडली, त्यात विष्णू चाटेनं दाखल केलेलं डिस्चार्ज ॲप्लिकेशन मागे घेतलंय, म्हणजे निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज विष्णू चाटेनं मागे घेतलाय। वकिलांनी तांत्रिक उत्तर यावर असं दिलंय की निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज आम्ही मागे घेतलाय। विष्णू चाटे यांनी तो अर्ज केला होता। नवीन कायदा BNS 230 प्रमाणे संपूर्ण कंपायलन्स झालं नसल्यानं तांत्रिक कारणांमुळे आम्ही तो अर्ज मागे घेतला आहे। पुन्हा अर्ज दाखल करण्याची मुभा राखून ठेवली आहे, असं विष्णू चाटेचे वकील ॲडव्होकेट सचिन शेफ यांनी म्हटलंय। पण विष्णू चाटेला मुख्य आरोपी करून वाल्मिक कराडला या प्रकरणात निर्दोष मुक्त करण्याचा हा डाव आहे का? वाल्मिक कराडला फक्त खंडणी प्रकरणात दोषी दाखवून कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी हा डाव टाकला गेला आहे का? आपली आता निर्दोष मुक्तता होणं शक्य नाही हे आरोपींना कळून चुकलंय म्हणून हा पत्ता फेकला गेलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत। विष्णू चाटेच्या वकिलानं लातूरवरून बीड जिल्हा कारागृहात विष्णू चाटेला आणलं जावं यासाठी देखील अर्ज केला होता। त्याचा आज निकाल दिला जाईल असं देखील वकिलांनी सांगितलंय। तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 जून रोजी होणार आहे। काही पुरावे मिळणं बाकी आहेत, तर वाल्मिक कराडचे वकील ॲडव्होकेट विकास खाडे यांनी या हत्या प्रकरणातील जो इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे तो आरोपीला मिळणं गरजेचं आहे, तो आरोपींसाठी महत्त्वाचा आहे, म्हणून आम्ही पेनड्राईव्हची मागणी केली आहे। काही पुरावे दिलेले आहेत, काही पुरावे मिळणे बाकी आहे, काही पुरावे कोर्टात सादर नाहीत, ते देखील न्यायालयात सादर केले जाणार आहेत असं सांगितलंय। यावेळी मूळ फिर्यादी असलेल्या म्हणजे शिवराज देशमुख, सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी न्यायालयासमोर आपलं म्हणणं मांडलेलं आहे आज, अशी माहिती देखील सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली आहे। पुढील सुनावणी 3 जून रोजी होणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्यारांना काय शिक्षा होते आणि निकाल कधी लागतो याचीच आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता खरं तर वाट पाहते। तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।